नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये, जिथे मिळतात झटपट, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज. तर मैत्रिणींनो, बाहेर मस्त असा पाऊस पडतोय, तर अशा वेळी टोमॅटो सूप तो बनताय ना. तर म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे घरच्या घरी मस्त गरमागरम टोमॅटो सूप, सोबतच ब्रेडचे क्रुटॉन्ससुद्धा. तर टोमॅटो सूप बनवण्यासाठी मी इथे साधारण अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी घालते 2 मीडियम आकाराचे बटाटे. आता हे टोमॅटो आणि बटाटे आपण कुकरला 4 शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायचे आहेत. सोबतच मी इथे एका लहान पातेल्यामध्ये थोडं पाणी गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये अर्धा बीट शिजण्यासाठी ठेवलेला आहे. आता इथे टोमॅटो आणि बटाटे व्यवस्थित शिजले गेलेत. बटाट्याची सालं काढून घेऊया आणि हे सारं मिश्रण आपण थंड करून घेऊया. बीटसुद्धा व्यवस्थित शिजला गेलाय. आता मी गॅस बंद करते आणि हे थंड होण्यासाठी ठेवून देते. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सारे टोमॅटो, बटाटा आणि बीट घेते. तुम्ही हवं तर सालं काढून घेऊ शकता, पण मी सालं काढलेली नाही आहेत. आणि हे सारं आपण व्यवस्थितपणे बारीक करून घ्यायचं आहे. जर गरज असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा पाण्याचा वापर करू शकता. आता एका कढईवर मी चाळण ठेवली आहे आणि त्यामध्ये हे बारीक केलेलं मिश्रण आपण गाळून घ्यायचं आहे. म्हणजे ज्या टोमॅटोच्या बिया वगैरे असतात त्या साईडला राहून जातील. आणि आता ही कढई मी गॅसवर ठेवली आहे आणि त्यामध्ये मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे. आता मी गॅस चालू करते आणि आपण बाकीचं साहित्य यामध्ये घालायचं आहे. तर यासाठी मी आता घालते अर्धा चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा ऑरिगॅनो, सोबतच अर्धा चमचा मी इथे घालते मिक्स्ड हर्ब्स, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा काळी मिरी पूड घातलेली आहे. हे सारं मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता आपण याला एक तडका देणार आहोत. त्यासाठी मी एक तडका पॅन गॅसवर ठेवला आहे. त्यामध्ये पुन्हा मी 2 चमचे तूप घेते आणि यामध्ये साधारण 2 चमचे मी बारीक चिरलेला लसूण घातलेला आहे. लसूण छान व्यवस्थित शिजला गेला पाहिजे. अगदी गोल्डन ब्राऊन कलरचा लसूण झाला की आपण हे सूपमध्ये घालणार आहोत. याच्यामुळे सूपला खूप छान चव येते. तुम्ही सुद्धा या पद्धतीने सूप एकदा नक्की ट्राय करा. आता आपला हा लसूण व्यवस्थित फ्राय झालाय आणि आता आपण हे सूपमध्ये घालायचं आहे. तर हा तडका सूपला दिल्यानंतर सूपची चव एकदम कमालीची लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता मी वरून थोडंसं पाणी घालते. जे बीटचं पाणी शिल्लक होतं उकळलेलं, तेच पाणी मी इथे घातलेलं आहे. तुम्ही तुम्हाला हव्या त्या कन्सिस्टन्सीनुसार इथे पाणी कमी जास्त करू शकता. पण आपण सूपला दाटसरपणा येण्यासाठी इथे बटाट्याचा वापर केला आहे. कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा आपण अजिबात वापरलेला नाही आहे. आता आपण सूपसोबत खाण्यासाठी ब्रेडचे क्रुटॉन्स कसे करायचे ते पाहूया. त्यासाठी मी इथे 2 ब्रेड स्लाइस घेतल्यात आणि त्याचे असे लहान तुकडे करून घेते. आता तव्यावर मी थोडंसं तूप घातलेलं आहे आणि हे ब्रेडचे तुकडे आपण यावर घालायचे आहेत. अगदी दोन्ही बाजूने छान खरपूस भाजेपर्यंत हे आपण भाजून घ्यायचे आहेत. खरपूस झाले की हे छान कुरकुरीत सुद्धा लागतात. तर आता एक बाजू भाजून झाली आहे, आपण हे पलटून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता अगदी छान खरपूस टोस्टसारखा कलर ह्याचा आलेला आहे. आणि आता दुसरीसुद्धा बाजू आपण व्यवस्थित याची भाजून घ्यायची आहे. तुम्ही हवं तर पुन्हा थोडंसं इथे तूप घालू शकता. दोन्ही बाजू अगदी व्यवस्थित भाजल्या गेल्या की तुम्ही बघू शकाल हे अतिशय कुरकुरीत होतात आणि सूपमध्ये टोस्टसारखं तुम्ही हे वापरू शकता. जर तुम्हाला हे क्रुटॉन्स बनवण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही हे ओव्हनमध्ये सुद्धा बनवू शकता किंवा डायरेक्ट टोस्टचा सुद्धा वापर करू शकता. तर आता हे क्रुटॉन्स तयार झालेले आहेत. यावर मी घालते थोडंसं ऑरिगॅनो आणि थोडेसे चिली फ्लेक्स आणि हे आपण एकदा टॉस करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, आपले मस्त असे ब्रेडचे क्रुटॉन्ससुद्धा तयार झालेत आणि सूपसुद्धा छान उकळलेलं आहे. तर
मस्त दाटसर गरमागरम सूपची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त नवीन चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.